नमस्कार बंधू भगिनींनो, दिवाळी सणाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलकडनं मी पहिल्यांदा मनपूर्वक शुभेच्छा देतो. दिवाळी हा तसा काही वेळेस 6 दिवस आपण हा सण साजरा करतो. कधी कधी 2 एकत्रच, जसं की आता बलिप्रतिपदा आणि पाडवा एका दिवशी आला तर 5 दिवस देखील आपण दिवाळी हा सण साजरा करतो. यावर्षी 5 दिवस आपण हा दिवाळी सण साजरा करतो आहोत आणि या 5ही दिवसाचं महत्त्व परोपरीनं आपण वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहतो आहोत. यापूर्वी मी आपल्याला गोवत्स द्वादशीचं महत्त्व किंवा वसुबारस या दिवसाचं महत्त्व आपल्या समोर मांडलं. त्यानंतर धनत्रयोदशी किंवा धन्वंतरी पूजनाचं महत्त्व आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. त्यानंतर तिसरा जे काही नरक चतुर्दशीचं महत्त्व मी आपल्या समोर मांडलं आणि यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये लक्ष्मी पूजन आणि या लक्ष्मी पूजनाचं काय महत्त्व आहे, त्याचा विधी काय आहे याबद्दलचा देखील चिंतन आपण केलेलं आहे. परंतु लक्ष्मी पूजन म्हटलं की बऱ्याच वेळेस असं होतं की धनाची, पैशाची पूजा केली जाते किंवा धन म्हणून दागिने वगैरेंच्या सोन्याची पूजा वगैरे आपण करतो. परंतु लक्ष्मी याचा अर्थ एक धनलक्ष्मी हा लक्ष्मी मधला एक लक्ष्मीचा प्रकार आहे. तसं तर लक्ष्मीचं पूजन करणं म्हणजे 14 प्रकारच्या लक्ष्मींना आपण प्रसन्न करून घेणं, या भावनेतनं आपण ते लक्ष्मी पूजन केलं पाहिजे. आणि म्हणून मी या ठिकाणी या लक्ष्मीचे जे 14 प्रकार सांगितले गेलेले आहेत त्या प्रकाराचा या ठिकाणी आपण प्रामुख्यानं उल्लेख या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. किती या ठिकाणी 15 प्रकारचे लक्ष्मीचे प्रकार सांगितलेले आहेत. तर ते 15 प्रकार मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवणार आहे. खरं तर या ठिकाणी अलीकडच्या काळात आपण धनलक्ष्मीला सर्वाधिक महत्त्व देताना दिसतो आहोत, परंतु अन्य लक्ष्मींचं देखील महत्त्व आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. लक्ष्मीचा पहिला प्रकार जो सांगितला जातो त्याला तनलक्ष्मी असं म्हटलं गेलेलं आहे. तन म्हणजे शरीर, लक्ष्मी म्हणजेच त्याचं महत्व म्हणजे आरोग्यम धनसंपदा. मला असं म्हणायचंय की धनलक्ष्मीपेक्षाही पहिलं स्थान जर कुठल्या लक्ष्मीला असेल तर ते तनलक्ष्मीला आहे. कारण मानवी जीवनामध्ये सगळ्यात महत्वाचं काय असेल तर ते आपलं आरोग्य आहे. तनाचं या ठिकाणी आरोग्य अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून एक हिंदीतला कवी असं म्हणतो की पहिला सुख निरोगी काया, दुसरा सुख घर में माया, तिसरा सुख पुत्र आज्ञाकारी, चौथा सुख बचन में नारी किंवा बचन में पुरुष. तर या ठिकाणी दुसरा सुख घर में माया, धनलक्ष्मी नंबर 2 वर आहे आणि पहिला सुख निरोगी काया म्हणजे तनलक्ष्मीला या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं स्थान दिलं गेलं पाहिजे. म्हणून धनलक्ष्मी पेक्षाही तनलक्ष्मी अत्यंत महत्वाची मानली गेलेली आहे. तेव्हा लक्ष्मी पूजन करताना ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. पूर्वी आपल्याकडं तुळशीच्या जवळ असो किंवा अन्य ठिकाणी आपण बघितलं असेल की जी आपण सायं प्रार्थना म्हणत होतो त्या प्रार्थनेमध्ये देखील कशाला महत्व देत होतो, तर मला असं वाटतं की या ठिकाणी काय म्हणत होतो बघा, शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा. काय म्हणत होतो आपण? आरोग्यम धनसंपदा शत्रु बुद्धी विनाशाय दीपच्युती नमस्तुते. एक गोष्ट आपण लक्षात घ्या की आपल्या उशाला करोडो रुपये आहेत, धनलक्ष्मी आपल्यावर प्रसन्न आहे, परंतु आपली तनलक्ष्मी आपल्यावर जर नाराज असेल, आपलं आरोग्य बिघडलेलं असेल तर धनलक्ष्मी असून काहीही उपयोगाचं नाही आहे. त्यासाठी मला असं वाटतं की तनलक्ष्मी ही अत्यंत महत्वाची आहे. म्हणून म्हणतात की देही आरोग्य नांदते भाग्य नाही या परते. सगळ्यात मोठं भाग्य कोणतं आहे तर आपलं हे जे शरीर आहे, हे शरीरामध्ये आरोग्य म्हणजेच तनलक्ष्मी असणं अत्यंत महत्वाचं आहे. तनलक्ष्मीची कृपा आपल्यासाठी अत्यंत महत्वाची मानली गेलेली आहे. तनलक्ष्मी याचा अर्थ असा की आपलं आरोग्य चांगलं असावं आणि आपल्याला कुठल्याही वैद्याकडे किंवा डॉक्टरकडे जाण्याची पाळी येऊ नये अशी जर बाब आपल्याकडे घडली तर त्यालाच काय म्हटलं गेलेलं आहे तर तनलक्ष्मी असं म्हटलंय. तर लक्ष्मीचा हा पहिला प्रकार आपण इथं लक्षात घेतला पाहिजे. लक्ष्मीचा दुसरा प्रकार जो सांगितला गेलेला आहे तो आहे वनलक्ष्मी. कारण एक गोष्ट लक्षात घ्या की तनलक्ष्मी
जर आपल्याकडे राहायची असेल तर वनलक्ष्मीला आपण प्रसन्न करून घेतलं पाहिजे. वनलक्ष्मी म्हणजे पर्यावरणाचं रक्षण आणि पर्यावरणाचा संवर्धन करणं, यालाच आपण वनलक्ष्मी म्हणू शकतो. आपल्याला माहित असेल की पूर्वी संतांनी वनलक्ष्मीला म्हणजे झाडांना, हे की नाही, पशु पक्ष्यांच्या देखील सुरक्षिततेला अत्यंत महत्वाचं स्थान दिलेलं आहे. आपण पाहिलं असेल की माऊली वृक्षारोपणाचं महत्व कित्येक शतकांच्या पूर्वी विशद करताना सांगतात की नगरेची रचावी, जळाशये निर्मावी. काय केलं पाहिजे आपण? नगर तर निर्माण केली पाहिजेत, परंतु त्या ठिकाणी जलाशय निर्माण केली पाहिजेत. महावने लावावी नानाविध, वेगवेगळ्या प्रकारचे वन लावले पाहिजेत, वेगवेगळ्या प्रकारचे जलाशय निर्माण केले पाहिजेत. म्हणजेच पर्यावरण चांगलं राहिलं तरच आरोग्य मानवाचं आणि पशुपक्ष्यांचं चांगलं राहील, आणि आरोग्य चांगलं राहिलं तरच मग धनलक्ष्मी आपल्यावर प्रसन्न आहे असं म्हणता येईल. म्हणून वनलक्ष्मी प्रसन्न झाल्याशिवाय धनलक्ष्मी आपल्याकडे येऊ शकत नाहीये, आणि म्हणून वनलक्ष्मीला आपण महत्वाचं स्थान दिलं पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज सुद्धा म्हणाले की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचर्ये, पक्षीही सुस्वरे आळवेती. या पद्धतीने वृक्ष लागवड, त्याचं संवर्धन करणं अत्यंत महत्वाचं आहे. अलीकडच्या कालावधीमध्ये सरकार झाडे लावा झाडे जगवा अशा प्रकारच्या योजना राबवताना दिसत आहे, परंतु आपण आधुनिकतेच्या आणि विकासाच्या नावावरती भौतिक विकासाच्या पाठीमागे लागून ही जी वनलक्ष्मी आहे, या वनलक्ष्मीला आपण काय केलेलं आहे? असंतुष्ट करण्याचं काम केलेलं आहे. अनेक झाडं आपण तोडतो आहोत आणि त्यामुळं पर्यावरण बिघडत आहे. पर्यावरण बिघडलं म्हणजे वनलक्ष्मी आपल्यावर रुष्ट झालेली आहे, आणि वनलक्ष्मी रुष्ट झाल्यामुळं धनलक्ष्मी देखील आपल्यावर रुष्ट झाली. आणि म्हणून आपण लक्ष्मीचा दुसरा प्रकार जो वनलक्ष्मी आहे तिला देखील प्रसन्न करून घेणं, तिच्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर झाडं लावणं आणि ते वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वनांना महत्व दिलं पाहिजे, हेही या ठिकाणी महत्वाचं मानलं पाहिजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी. लक्ष्मीचा तिसरा प्रकार जो सांगितला गेलेला आहे, ज्याचा आपल्याला प्रत्यक्ष जास्तीत जास्त लळा आहे, ती म्हणजे धनलक्ष्मी. म्हणजे धनलक्ष्मी म्हणजे काय? तर आपण ज्या काही भौतिक आपल्याकडं ज्या गोष्टी आहेत, पशुधन आहे, पैसा आहे, सोनं आहे, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याला धनलक्ष्मी असं म्हटलं जातं. आणि आपण बऱ्याच वेळेला त्या धनलक्ष्मीलाच महत्व देतो. संतांनी सुद्धा सांगितलं की जोवर चाले बडा धंदा, बहीण म्हणे दादा दादा, किंवा ज्याच्याकडे पैसा आहे त्यालाच या समाज व्यवस्थेमध्ये काय दिलं जातं तर जास्तीचं महत्व दिलं जातं. धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी, असं संत म्हणालेले आहेत. म्हणून कशाला महत्व देतो आपण? तर धनाला अत्यंत महत्वाचं स्थान देत असतो. म्हणून सदा श्रृंगार भूषणे कांता लवे बहुमाने, म्हणजे धनलक्ष्मीला अलीकडच्या काळातही आपण जास्तीचं महत्व देत असताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. तर तेव्हा आपण काय केलं पाहिजे तर धनलक्ष्मीला तर महत्व दिलंच पाहिजे, परंतु त्याबरोबर अन्य लक्ष्मीला देखील महत्वाचं मानणं अत्यंत महत्वाचं आहे. याचा अर्थ धनलक्ष्मीकडे दुर्लक्ष करावं का? करू नये, कारण या प्रत्येक व्यवहार आपला हा धनलक्ष्मीच्या प्रसन्नतेवर अवलंबून आहे. म्हणून एक गाणं आपल्याला माहित असेल हिंदीमध्ये आहे की जब बजती है शहनाई दौलत की, तब उठती है डोली दुल्हन की, तब उठती है डोली दुल्हन की, पूजा के लिए भी वेट चले, भगवान के यहाँ भी नोट चले, भगवान के यहाँ भी नोट चले, मिलता है उसी को ओठ, मिलता है उसी को ओठ, जो दिखावे वोटर को जो नोट, के पैसा बोलता है, के पैसा बोलता है, के पैसा बोलता है, के पैसा बोलता है, ही आहे धनलक्ष्मी. म्हणून ईसापीर या मुसाफिर सबसे बडा है पैसा पीर, ही धनलक्ष्मी देखील आपण प्रसन्न करून घेतली पाहिजे. म्हणून महाभारतामध्ये असं म्हटलंय की अर्थस्य पुरुषो दासहा, कितीही श्रेष्ठ पुरुष असला, बलवान जरी असला तरी तो अर्थामुळं दासत्व पत्करतो. इतकं या धनलक्ष्मीला महत्वाचं स्थान आहे. एका संस्कृतमध्ये असं म्हटलंय की सर्व गुण कांचनम आश्रयंते, सगळे गुण या कांचनाच्याच म्हणजे धनलक्ष्मीच्या आश्रयानच आश्रय करून राहतात. तेव्हा धनलक्ष्मी देखील अत्यंत महत्वाची आहे. तर लक्ष्मीचा हा तिसरा प्रकार देखील आपण लक्षात घेणं गरजेचं आहे.
म्हणून एक मराठीतला कवी असं म्हणाला की ज्यांच्या घरी असतात दाणे त्यांची कुत्री सुद्धा असतात शहाणे. ज्यांच्या घरी असतात दाणे त्यांची कुत्री सुद्धा असतात शहाणे. ज्यांच्या घरी नसतात दाणे ती माणसं सुद्धा असतात दिवाणे. म्हणून धनलक्ष्मीला किती महत्व वर्तमान काळामध्ये दिलं जातं हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. लक्ष्मीचा चौथा प्रकार जो सांगितला गेलेला आहे त्याला माधुर्य लक्ष्मी असं म्हटलं जातं. माधुर्य लक्ष्मी म्हणजेच रूपलक्ष्मी, सौंदर्य लक्ष्मी देखील आपल्याला म्हणता येईल. ही सौंदर्य खरं तर जगामध्ये सगळ्यात सुंदर कोण आहे की मदनाचा पुतळा, असं देवालाच सगळ्यात सुंदर म्हटलं गेलेलं आहे की रूप पाहता लोचनीन सुख झाले हो, किंवा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, किंवा अदरम मधुरम नयनम मधुरम, हे सगळं वर्णन देवाच्या सौंदर्य याचं आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. कधी कधी देव काय करतो की काही पुरुषांना काही स्त्रियांना खूप सुंदर बनवतो आणि ते सुंदर बनवलेलं रूप आपल्याला सारखं पाहतच राहावं वाटतं. हे असंच रूप ज्याला लाभलेलं असतं त्याच्याकडं माधुर्य लक्ष्मी आहे असं आपण समजावं. आपण लक्ष्मी पूजन करताना या माधुर्य लक्ष्मीला देखील प्रसन्न करण्यासाठी ची प्रार्थना केली पाहिजे. पाचवी जे लक्ष्मीचं प्रकार सांगितलेला आहे ती म्हणजे मोक्ष लक्ष्मी. मोक्ष खरं तर आपल्याकडे जे 4 पुरुषार्थ सांगितले, धर्म अर्थ काम मोक्ष, सगळ्यात महत्वाचा पुरुषार्थ कोणता सांगितला गेलेला आहे तर मोक्ष प्राप्त करणं. आणि हे मोक्ष कसा प्राप्त होतो तर सात्विक ज्ञानानं प्राप्त होतो. म्हणून आपण ज्ञान तर प्राप्त करायचं आहे पण ते सात्विक असलं होत पाहिजे. मुळात माणूस हा मुक्त असतो, जीव हा मुक्त आहे, परंतु तो माझं माझं म्हणून बद्ध झालेला आहे. संत म्हणाले मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे. कशामुळं तो बंधनामध्ये अडकला गेला तर त्यानं माझं माझं हा छंद घेतल्यामुळं तो बंधनामध्ये अडकला गेला. या माझ्यातनं सुटका करून त्याला हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर असं जेव्हा त्याचं होतं तेव्हा त्याला मोक्ष प्राप्त होतो. आणि मोक्ष प्राप्त होणं म्हणजेच मोक्ष लक्ष्मी प्राप्त होणं असं आपल्याला या ठिकाणी लक्ष्मीचा एक 5वा प्रकार या ठिकाणी पाहायला मिळतो ज्याला मोक्ष लक्ष्मी असं म्हटलं गेलेलं आहे. त्यानंतर एक लक्ष्मीचा प्रकार 6वा जो सांगितला गेलेला आहे त्याला महालक्ष्मी असं म्हटलं जातं. कोणती लक्ष्मी तर महालक्ष्मी असं आपण त्याला म्हणतो. जेव्हा आपल्याकडे अष्टमहासिद्धीसह लक्ष्मी येते तेव्हा तिला महालक्ष्मी म्हटलं जातं. नुसती लक्ष्मी वेगळी आणि अष्टमहासिद्धीच्या सोबत जी लक्ष्मी येते तिला आपल्याकडं महालक्ष्मी म्हटलं जातं. आपल्याला माहिती आहे की समुद्र मंथनातनं जे काही 14 रत्न प्राप्त झाले त्यातनं एक रत्न बाहेर आलं त्यालाच महालक्ष्मी असं म्हटलं गेलेलं आहे. आपल्याकडं प्रत्येक लग्नामध्ये एक मंगळाष्टिका म्हटली जाते आणि त्या मंगळाष्टिकेमध्ये देखील याचा उल्लेख आलेला आपल्याला पाहायला मिळतो. जसं की ते मंगळाष्टक आहे बघा, लक्ष्मी कौस्तुभ पारिजात कसुरा धन्वंतरी चंद्रमा गावे कामदुदा सुरेश्वर गजो रंभादि देवांगना अश्व सप्तमुखी विषम हरी धनुशंको अमृतंचांबुदे रत्नानिहं चतुर्दशम प्रतिदिनम कुर्यात सदा मंगलम. या ठिकाणी जे पहिलं रत्न आहे तेच महालक्ष्मी आहे आणि म्हणून या लक्ष्मीला देखील आपण प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर 7वी जी लक्ष्मीचा प्रकार आहे त्याला आपल्याकडे विचार लक्ष्मी असं म्हटलं गेलेलं आहे. कोणती लक्ष्मी? विचार लक्ष्मी. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, माणसामध्ये आणि पशुमध्ये काय फरक आहे तर पशु विचार करू शकत नाहीये, माणूस विचार करतो. आणि ज्याच्या ठिकाणी चांगला विचार आहे, सुविचार आहे, मला असं वाटतं की त्यालाच विचार लक्ष्मी प्रसन्न होते. या अर्थानं आपण याच्याकडे पाहिलं पाहिजे. कारण एक लक्षात घ्या की विचारानुसारच माणसाचा उच्चार होत असतो. जसा विचार करतो तसा उच्चार आणि जसा उच्चार तसा आचार. म्हणून विचार उच्चार आचार याची ही साखळी आहे आणि चांगली विचार जी माणसं करतात तीच महामानव बनतात आणि म्हणून त्याच्यावरतीच ही विचार लक्ष्मी प्रसन्न होत असते. म्हणून आपण विचार लक्ष्मीला देखील प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एक विचार एका ॲटम बॉम्ब पेक्षा देखील महत्वाचा असतो आणि म्हणून विचाराला, चांगल्या विचाराला आपण महत्व दिलं पाहिजे. आणि महत्व देऊन जर विचार आपल्याला चांगले प्राप्त होणं म्हणजेच विचार लक्ष्मी आपल्याला प्रसन्न होणं असा त्याचा अर्थ होतो.
यानंतर म्हणून संतांनी म्हटलं की सारासार विचार करा उठा उठी, नामधरा कंठी विठोबाचे किंवा विचारा वाचुनी न पविजे समाधान. चांगला विचार आपल्या अंतःकरणामध्ये आल्याशिवाय आपला आचरण होणार नाही आहे, आणि आचरण चांगलं नसेल तर आपल्याला खऱ्या अर्थानं समाधान प्राप्त होऊ शकणार नाही आहे. आणि म्हणून आपल्याला जर खरं समाधान प्राप्त करायचं असेल तर ही विचार लक्ष्मी देखील प्रसन्न करून घेणं महत्वाचं आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी याबद्दल लिहिलेलं आहे की जे ज्ञानामृताची जाणवी, जे आनंद चंद्रीची सतरावी, विचार क्षीरार्णवीची नवी, लक्ष्मी जे हे. अशा पद्धतीनं या विचार लक्ष्मीला महत्वाचं स्थान माऊली देखील ज्ञानेश्वरीमध्ये देतात. त्यानंतर 8वा जो लक्ष्मीचा प्रकार आहे त्याला विजय लक्ष्मी असं म्हटलं जातं. कोणत्याही क्षेत्रामध्ये यश प्राप्त होणं त्यालाच, किंवा यश किंवा विजय प्राप्त होणं त्यालाच विजय लक्ष्मी असं म्हटलं जातं. भगवंताचे जे 6 गुण सांगितलेले आहेत, ऐका यश श्री औदार्य असं म्हटलं गेलेलं आहे. यश श्री औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य ही 6ही गुणवर्य वसती जेत असं आपण म्हणतो. आणि यामध्ये ऐका यश, विजय लक्ष्मी म्हणजेच यश, आणि भगवंताचा पहिला गुणच यश विजय लक्ष्मीच्या रूपानं मांडला गेलेला आहे. आणि म्हणून या विजय लक्ष्मीला देखील आपण प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजेच सत्याचा असत्यावर विजय केला पाहिजे, ज्ञानाचा अज्ञानावरती विजय झाला पाहिजे, विवेकाचा अविवेकावरती विजय झाला पाहिजे, गुणांचा दुर्गुणांच्यावरती विजय झाला पाहिजे. असं होणं म्हणजेच विजय लक्ष्मी खऱ्या अर्थानं प्रसन्न करून घेणं आहे. हे देखील इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर 9वं जे मला आपल्याला सांगायचं आहे ते म्हणजे राजलक्ष्मी. 9वं जे काय सांगितलं गेलेलं आहे तर त्याला राजलक्ष्मी असं म्हटलं गेलेलं आहे. हे राजे लोकांकडे असते. ज्या राजाकडे 4 प्रकारचं म्हणजे चतुरंग सैन्य असतं, त्याला पोसण्यासाठी सामुग्री असते, त्यास राजलक्ष्मी म्हणतात. आता चतुरंग किंवा 4 प्रकारचं सैन्य म्हणजे कोणतं? 1 हत्ती, नंबर 2 घोडे, नंबर 3 रथ आणि 4थं पायदळ. या 4 प्रकारचं ज्याच्याकडं सैन्य आहे आणि याला पोसण्याची क्षमता ज्याच्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे त्याला राजलक्ष्मी प्राप्त आहे असं आपण समजून घेतलं पाहिजे. आता लक्ष्मीचा पुढचा जो प्रकार सांगितलेला आहे 10वा, तो म्हणजे साम्राज्य लक्ष्मी. कोणती लक्ष्मी? त्याला साम्राज्य लक्ष्मी असं म्हटलं गेलेलं आहे. साम्राज्य म्हणजे सत्ता, मग ती सरपंचापासून देशाच्या पंतप्रधानापर्यंत कोणाकडेही असो, त्यातून ते साम्राज्य वाढविण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे सत्तेत वाढ करण्याचा किंवा ते टिकून ठेवण्याचा प्रयत्न करतात, त्याला साम्राज्य लक्ष्मी असं म्हटलं जातं. आणि कुठल्याही सत्ताधारी व्यक्तीला ही साम्राज्य लक्ष्मी प्रसन्न असल्याशिवाय त्याला सत्ता प्राप्त करता येत नाहीये. म्हणून आज लक्ष्मी पूजन करत असताना सत्ताधारी लोकांनी साम्राज्य लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा प्रयत्न निश्चितपणे केला पाहिजे. त्यानंतर 11वं जे लक्ष्मीचा प्रकार सांगितलेला आहे त्याला ऐश्वर्य लक्ष्मी असं म्हटलं जातं. कोणती लक्ष्मी? तर ऐश्वर्य लक्ष्मी म्हटलं गेलेलं आहे. देवाचं जे काही विश्वरूप दर्शन आहे ते विश्वरूप दर्शन आपल्याला होणं म्हणजे ऐश्वर्य लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होणं असा त्याचा अर्थ आपल्याला घेता येईल. मी देवाचे जे 6 गुण सांगितले त्यातला सगळ्यात शेवटचा जो गुण आहे तो ऐश्वर्य सांगितला गेलेला आहे. बघा पुन्हा एकदा सांगतो, ऐका यशश्री औदार्य, ज्ञान वैराग्य आणि 6वाय ऐश्वर्य. तर हे ऐश्वर्य देवाचं आपल्याला प्रसन्न झालं की त्यालाच ऐश्वर्य लक्ष्मी असं म्हटलं जातं. ही गोष्ट इथं लक्षात घेणं महत्वाचं आहे. ऐश्वर्य या शब्दावरूनच कदाचित ईश्वर हा शब्द बनला गेला असावा असं मला या ठिकाणी वाटतं. आणि म्हणून ऐश्वर्य लक्ष्मी देखील आपण प्रसन्न करून घेतली पाहिजे. त्यानंतर लक्ष्मीचा जो 12वा प्रकार सांगितला जातो त्याला नारायण लक्ष्मी असं म्हटलं जातं. जिथं नारायणासहित लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते त्यालाच नारायण लक्ष्मी असं म्हणतात. किंवा पती पत्नी एकत्र असणं त्याला देखील आपण म्हणतो लक्ष्मी नारायणाचा जोडा. तर जिथे पती आणि पत्नी दोघंही चांगलपणानं संसार करतात, एकत्र राहतात, ते असणं म्हणजेच नारायण लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न असल्यासारखंच आहे. खरं तर लक्ष्मी ही चंचल आहे, कुठेच एका ठिकाणी स्थिर राहत नाही आहे. परंतु लक्ष्मी एका ठिकाणी मात्र सतत स्थिर असते. ते ठिकाण म्हणजे नारायणाचे पाय आहेत. आणि म्हणून संत म्हणाले की पाय लक्ष्मीच्या हाती आणि तिसी यावे काकुळती. लक्ष्मी नारायणाला सोडून कुठेही जात नाही आहे. आणि म्हणून आपल्याला लक्ष्मी जर आपल्या ठिकाणी राहावी वाटत असेल तर संत म्हणतात की तिचा जो मालक आहे त्या नारायणाला आपल्यास करून घ्या, मग लक्ष्मी त्याची दासी. आपोआप आपलं घर
धुंडत आपल्या घरी येईल आणि आपल्याला सोडून ती कधी जाणार नाहीये. असं होणं म्हणजेच नारायण लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होण्यासारखं आहे. या पद्धतीनं देखील या 12वा लक्ष्मीचा प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहता येतो. लक्ष्मीचा जो 13वा प्रकार सांगितलेला आहे त्याला आपल्याकडं ग्रहलक्ष्मी असं म्हटलं गेलेलं आहे. आपल्या स्वतःच्या पत्नीलाच आपल्या संस्कृतीमध्ये ग्रहलक्ष्मी म्हटलं गेलेलं आहे. कोणती लक्ष्मी म्हटलं गेलेलं आहे? तर ग्रहलक्ष्मी आपल्या पत्नीला या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. पत्नी देखील आपल्यासाठी लक्ष्मीचंच रूप आहे आणि म्हणून तिचा आदर सत्कार आपल्या संस्कृतीनं सांगितलेला आहे. सगळ्या देव जे जे काही आपण पाहतो ते सगळे जोडीदारच आहेत आणि त्यांचा उल्लेख करताना देखील अगोदर पत्नीचा उल्लेख केला जातो. लक्ष्मीपते, पार्वतीपते, महादेव असं म्हटलं जातं, लक्ष्मीकांतम म्हटलं जातं की नाही, सीतारमण किंवा सीताराम असं म्हटलं जातं. म्हणून आपल्याकडं ग्रहलक्ष्मीला अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. शास्त्रानं पतीपेक्षा अधिकचे अधिकार लक्ष्मीला, पत्नीला दिलेले आहेत आणि म्हणून त्या पत्नीचं देखील आपण या ठिकाणी तिलाही प्रसन्न करून घेण्यासाठी तिला चांगलं वागवणं हे देखील एका अर्थानं लक्ष्मीला प्राप्त करून घेणं आहे, ग्रहलक्ष्मी प्राप्त करून घेणं आहे आणि म्हणून त्यासाठी ग्रहलक्ष्मी प्रसन्न करून घेणं महत्वाचं आहे. आता कोणती ग्रहलक्ष्मी खऱ्या अर्थानं किंवा पत्नी चांगली मानली गेलेली आहे शास्त्रामध्ये, की जी पवित्र आहे, जी आपल्या कामाच्या प्रती दक्ष आहे, जी नवऱ्याचं ऐकणारी आहे आणि मधुर बोलणारी आहे, अशी जी असते तिलाच ग्रहलक्ष्मीचा दर्जा या ठिकाणी दिला गेलेला आहे. तर अशा या ग्रहलक्ष्मीला देखील आपण काय केलं पाहिजे तर प्रसन्न करून घेतलं पाहिजे, कारण दररोज त्या ग्रहलक्ष्मीचा आणि आपला संबंध येतो. ग्रहलक्ष्मी जर आपल्यावरती रुष्ट असेल तर मग घरामध्ये अन्य लक्ष्मी येऊ शकत नाही आहेत. म्हणून या लक्ष्मीला देखील प्रसन्न करून ठेवणं किंवा तिच्या मनाला वेदना होणार नाहीत असं करणं अत्यंत महत्वाचं आहे. 14वा जो प्रकार सांगितला गेलेला आहे तो आहे कडक लक्ष्मी. कोणती लक्ष्मी तर कडक लक्ष्मी. लक्ष्मी जेव्हा रागात असते त्या रागातल्या काळात जे रूप आहे तिलाच कडक लक्ष्मी असं म्हटलं गेलेलं आहे. लक्ष्मीचं रुद्र रूप जेव्हा आपण पाहतो त्या रुद्र रूपालाच कडक लक्ष्मी असं म्हटलं गेलेलं आहे. आणि बऱ्याच वेळेला लक्ष्मी कडक रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ती आपल्यावर रागावणार नाहीये याची काळजी निश्चितपणे आपण एक भक्त म्हणून घेतली पाहिजे. ती रागावली तर मग ती आपल्याला सोडून जाईल आणि ती जर आपल्याला सोडून गेली तर मग आपल्याला जे काही हवं आहे ते आपण प्राप्त करू शकणार नाही आहेत. इव्हन दारिद्र्यापासून ते अनेक प्रकारचे संकट आपल्या पाठीमागे लागल्याशिवाय राहणार नाही आहेत. आणि लक्ष्मीचा शेवटचा जो प्रकार सांगितला गेलेला आहे त्याला आपण भाग्यलक्ष्मी असं म्हणतो. कोणती लक्ष्मी? भाग्यलक्ष्मी असं म्हटलं गेलेलं आहे. स्त्रीचं सौभाग्य अबाधित राहणं हे तिच्यासाठी भाग्यलक्ष्मीची कृपा आहे. आयुष्यामध्ये संत किंवा सज्जनांची भेट होणं, चांगले गुरु भेटणं, चांगले आई वडील भेटणं हे म्हणजेच भाग्यलक्ष्मीची आपल्यावर कृपा असल्यासारखं आहे हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून असं म्हटलंय की भाग्याचा उदय ते हे जोडे संत पाय असं आपल्याकडं या निमित्तानं सांगितलं गेलेलं आहे. आणि म्हणून भाग्यलक्ष्मी ही खऱ्या अर्थानं आपल्यावरती प्रसन्न होईल यासाठी देखील आपण काळजी घेणं महत्वाचं आहे. आणि म्हणून आज जे काही आपण दिवाळीचं लक्ष्मी पूजन करणार आहोत किंवा जेव्हा जेव्हा आपण लक्ष्मीचं पूजन करू तेव्हा केवळ धनलक्ष्मी डोळ्यासमोर ठेवून तिचं पूजन न करता तिचं पूजन न करता आपण काय केलं पाहिजे तर या 15 प्रकारच्या लक्ष्मी आपल्यावर कशा पद्धतीने प्रसन्न होतील यासाठी परोपरीनं प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि या 14ही प्रकारच्या लक्ष्मींना प्रसन्न करण्यासाठी आपण मनोभावे या लक्ष्मींची आराधना करावी आणि ती आराधना करण्यासाठी आपल्याला बळ मिळावं. या 14 प्रकारच्या किंवा 15 प्रकारच्या ज्या लक्ष्मीचे प्रकार मी सांगितलेले ते आपल्या सगळ्यांच्या लक्षात यावेत एवढाच सदहेतू डोळ्यासमोर ठेवून सदरील व्हिडिओ बनवलेला आहे. मी या लक्ष्मी पूजनाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या वरती या 15ही लक्ष्मींची कृपा राहो अशा प्रकारची सदिच्छा व्यक्त करून या ठिकाणी या व्हिडिओला पूर्णविराम देतो. जय लक्ष्मी माता.